आपल्या जॉब पासून बेबी पर्यंत कुठेही पेन झालं तरी तो अटॅकचे लक्षण असू शकते. मी ऑइली खात नाही तर मी सेफ आहे, हे खरं आहे का? बाहेरचं खाणं खाल्ल्यामुळे अटॅक होतात, बीपी वाढते, ही नक्की गोष्ट खरं आहे. तर मग लाईफस्टाईल चेंज पुरेसं नसेल तर मेडिसिन्स घ्याव्या लागतात का? आणि जर त्या घ्याव्या लागत आहेत तर मग त्या कायमच्या सुरू ठेवाव्या लागतात का? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फिट आणि हेल्दी या दोन गोष्टी सेम नाही आहे. नमस्कार. हार्ट टू हार्टमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा तो शो आहे जिथे आपण हृदयाशी निगडीत चर्चा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवतो. आता एक प्रश्न आहे. हायपरटेन्शन हा शब्द ऐकला की तुमच्या डोक्यातील पहिली प्रतिमा काय असते? पांढरे केस, 50-60 वर्षांचा माणूस, बरोबर? पण धक्कादायक वाटतंय ना? आजकाल 20-30 वर्षाच्या वयोगटांमध्ये बीपी आढळून येतोय. तर आपण आता काही मिथ्स मोडून काढू, अर्ली सायन्स ओळखू आणि आपण ह्यावर प्रत्यक्षात काय करू शकतो हे समजून घेऊ. तर यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सजल चिद्दरवार, MD, DM कार्डिओलॉजिस्ट, मेडिकेअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पुसद. तर डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर द वेलकम. मला फार आनंद होतोय की आपण हा आज पॉडकास्ट करतोय एवढ्या महत्वाच्या टॉपिकवर. जर या पॉडकास्टचा फायदा आज एकाही व्यक्तीला झाला, एकाही व्यक्तीचं हेल्थ सुधारली, तर हा पॉडकास्ट आपण सक्सेसफुल समजूया. डॉक्टर, बीपी तर 50 नंतरची समस्या आहे, तर मग एवढे तरुण लोक का त्रस्त आहेत? हे एक एज ओल्ड कन्सेप्ट आहे की बीपी, शुगर किंवा इव्हन हृदयाचे अटॅक येणं की हे वयाच्या 50व्या किंवा 60 वर्षानंतर होते. पण बदलत्या काळानुसार या सगळ्या बिमाऱ्या खूप लवकर येणं सुरू झाले आहे. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष ही एज अशी आहे ज्याच्यात या गोष्टी खूप लाईटली घेतल्या जातात. पण आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये जे आमच्याकडे पेशंट्स येतात त्याच्यात हे बघितलं गेलं आहे की 20 वर्षापासूनच बीपीची बिमारी सुरू होणं हे आजकाल आपल्याला आढळतं. याची कारणं भरपूर आहेत. पण आता जी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही 20 वर्षाचे असाल, 25 वर्षाचे असाल, तर जर डॉक्टरकडे जाऊन तुमचं बीपी वाढलं आहे तर तुम्ही त्याला लाईटली घेऊ नका. हे विचार करू नका की माझं वय कमी आहे तर मला या बिमाऱ्या होणार नाही. या बिमाऱ्या प्रत्येक वयात होऊ शकतात. 50 वर्षानंतर होणारे कारणं वेगळे आहेत, 20 वर्षाच्या वयात होणारे कारणं वेगळे आहेत. पण कोणतंच वय असं नाही आहे ज्याच्यात आपण म्हणू शकतो की मला या बिमाऱ्या होत नाही. ओके डॉक्टर, हे आता क्लिअरली समजलंय की हायपरटेन्शन हे 50ल्या लोकांसोबतच तरुण लोकांमध्ये सुद्धा का आढळतंय. पण डॉक्टर, एखादा व्यक्ती बाहेरून हेल्दी दिसतो, जिम करतो, फिट पण आहे, इंस्टाग्राम रेडी पण आहे, पण तरीही त्यांना बीपी असू शकतो का? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फिट आणि हेल्दी या दोन गोष्टी सेम नाही आहे. जो माणूस हेल्दी आहे तो फिट राहू शकतो, पण जो माणूस फिट आहे तो हेल्दी असेलच याची गॅरंटी नाही आहे. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात फिट म्हणजे आपण मस्क्युलर याच्याशी इक्वेट करतो, जेव्हा की तो कन्सेप्ट चुकीचा आहे. फिट असणं हेल्थ वाईज बिलकुल वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणून जे तुम्ही पॉइंट विचारलाय, जिम जातोय म्हणून फिट आहे, हे चुकीचं आहे. जो माणूस मस्क्युलर आहे, खूप हेवी वेट उचलतो, तो हेल्दी आहे असं नाहीये. आणि नक्कीच जे माणूस जिम मध्ये जाऊन मसल बनवलाय त्यांनाही बीपी असू शकते, त्यांनाही इतर डिसिजेस पण असू शकतात. म्हणून मी जिम मध्ये जातो, मी 50 किलो वजन उचलू शकतो, त्याच्यामुळे मी हेल्दी आहे असं नाही आहे. तुम्ही फिट असाल याच्यासाठी, फिट आहात की नाही आहात याच्यासाठी रुटीन ब्लड चेकअप करणं जरुरी आहे, रुटीन बीपी चेक करणं जरुरी आहे, आणि तुम्ही कोणत्या एक्सरसाइजेस करतात हे गरजेचं आहे. आजकाल जिम मध्ये जाणारे लोक स्टिरॉइड्स घेऊन, एक्स्ट्रा प्रोटीन्स घेऊन बॉडी बनवतात, आणि याच गोष्टी आहेत जे त्यांना हेल्दी पासून अनहेल्दी करण्यात. तुम्ही रुटीन जर एक्सरसाइजेस तुमच्या रनिंग, सायकलिंग, स्विमिंग या एक्सरसाइजेस तुम्ही रुटीन करू शकत आहात,
तर तुम्ही हेल्दी असण्याची शक्यता जास्त आहे. पण फक्त रेग्युलर जिम करून तुम्ही हेल्दी असाल याची काही गॅरंटी नाहीये. तर तुम्ही जर जिम मध्ये जात असाल, तुम्ही स्वतःला फिट समजत असाल, तर एक रुटीन ब्लड चेकअप करून घ्या, रुटीन बीपी तपासून घ्या. या गोष्टींनी आपण सांगू शकतो की तुम्ही हेल्दी आहात की नाही. बाप रे. प्रिय श्रोते हो, जरी तुम्ही जिम करत असाल, फिट असाल, तरीही तुम्हाला बीपी हा असू शकतो. त्याच संबंधित डॉक्टर मला एक क्वेश्चन आहे की बीपी ह्या केसमध्ये शरीर काही संकेत देतं का? हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय की या सगळ्या गोष्टींची लक्षणं काय आहेत, हा प्रश्न खूप जास्त विचारला जातो. आणि याच्यावर लक्ष देणे याच्यासाठी गरजेचं आहे कारण की आज जे लोक हे ऐकत आहेत त्यांनाही हे काही सिम्पटम्स असतील, हे लक्षणं असतील, पण ते दुर्लक्ष करत आले. तर फक्त बीपीच नाही तर शुगरचे आणि हृदयाचे काही तुम्हाला काही अटॅक येण्याचे हे लक्षणं आहेत. हे बरेचसे लक्षणं कॉमन आहेत. तर काही काही लक्षणं जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिली गोष्ट आहे, बीपी वाढलेल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. बीपी वाढल्यामुळे आपल्याला दिसण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो, धुंदळ दिसू शकते. तिसरी गोष्ट आहे, चालताना दम लागणं, चालताना छाती भरून येणं, थोडंही काही काम केलं, थोडी जड वस्तू उचलली किंवा जिना चढताना घाम सुटणं, चक्कर येणं, बेशुद्धीसारखं होणं, या सगळ्या गोष्टी या गोष्टीचे लक्षण असू शकतात की तुमचा बीपी वाढलेला आहे किंवा तुम्हाला हृदयाचा काही डिसीज असू शकते. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. पण जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की याच्यातली मला काहीही गोष्ट नाहीये तर मला बिमारी असू शकते का? बिलकुल असू शकते. बऱ्याचदा जेव्हा बीपी वाढलेलं राहते ते एका दिवसात वाढलेलं नसते. बीपी 120 ते 200 जायला वेळ लागतो आणि शरीराला त्याची सवय झालेली असते की आज 120 ची सवय, उद्या 130 ची सवय आहे. 200 बीपी वरही तुम्हाला वाटेल की तुम्हाला काहीच त्रास नाही. तुम्ही डॉक्टरांकडे जासाल आणि बीपी 200 असू शकते. याचा म्हणजे काही लक्षण नाही, याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला काही बिमारी नाही. तर रुटीनली वर्षातून 2 वर्षातून एकदा बीपी नक्की चेक करा. त्याच्यामुळे आणि जर काही लक्षणं असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटा. गुगलवर किंवा ऑनलाईन या लक्षणाचा सर्च करून घरी बसून ट्रीटमेंट करू नका. ट्रीटमेंट ही चुकीची होईल आणि लक्षणाचं जे तुम्हाला आजार सांगितलं जाईल ते चुकीचं आहे. ओके डॉक्टर, तुम्ही संकेत शरीर जे देतं ते खूप स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत. तर मग स्ट्रेस हा सुद्धा एक विलन वाटतोय, नाही का? हो, स्ट्रेस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. स्ट्रेस खूप आधीपासून महत्वाचा फॅक्टर आला आहे. पण आधी स्ट्रेस हे 30-40 इयर्सच्या नंतर सुरू व्हायचं. आता तेच स्ट्रेस तुम्हाला स्कूलमधून सुरू होतं. कॉम्पिटिशन वाढली आहे त्याचा स्ट्रेस आहे. आपल्यासोबतचे लोक काय करतात त्याचा स्ट्रेस आहे. लोक काय म्हणतील याचा स्ट्रेस आहे. फॅमिली लाईफ डिस्टर्ब झाली त्याचा स्ट्रेस आहे. जी जीवनशैली आजकाल लोकांची आहे त्याचा पण स्ट्रेस आहे. एक्झॅक्टली म्हणजे आधी फिजिकल वर्कवाले जॉब जास्त होते, तेच जॉब आता डेस्क जॉब झाले. सकाळी उठल्यापासून रात्री काम संपोपर्यंत 10 ते 12 तासाचा जो जॉब आहे तो डेस्क जॉब आहे. त्याच्यात तुमच्या शरीराला एक्सरसाइज तर भेटत नाहीये, पण स्ट्रेस नक्कीच डबल ट्रिपल झाला. तुमच्या बॉसने एक काम सांगितलं त्याचा स्ट्रेस आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेसमुळे तुमचा बीपी नक्कीच वाढू शकते. बीपी सोबतच बाकी पण आजार येण्याची शक्यता तेवढीच वाढते. जी 50-60च्या वर नंतर बिमाऱ्या होतात तर त्या आधीच आता 10 ते 20 वर्ष अगोदर होतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या रोजच्या टाइम मधून 20 मिनिटं, 25 मिनिटं, 1 तास जेवढं पण पॉसिबल आहे तेवढं काढून स्ट्रेस मॅनेजमेंटच्या ऍक्टिव्हिटीज करणं, जसं योगासन, मेडिटेशन किंवा काही एक्सरसाइज, हे फार महत्वाचं आहे. म्हणून जर तुमची लाईफ स्ट्रेसफुल असेल तर स्ट्रेस कमी करा. त्याच्यामुळे मॅक्सिमम बिमाऱ्या होण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि तुम्हालाच हा फरक जाणवेल. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी जर आपण एक्सरसाइज करत असाल तर 20-25 मिनिटाच्या रोजच्या एक्सरसाइजने तुम्हाला जाणवेल की तुमच्या बॉडीमध्ये डोपामिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं. त्याने तुमचं ऍटिट्यूड चेंज होतो, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येतो आणि स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मधून बाहेर आल्यावर तुम्हाला ज्या बीपी 20 ते 30 असंच कमी होतो. त्याच्यामुळे भरपूर लोकांना जेव्हा बीपी वाढलेलं राहते तेव्हा आम्ही फर्स्ट मॅनेजमेंट सांगतो की लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा. त्याच्यात स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके डॉक्टर, आयुष्यामध्ये आनंदी राहणं हे जास्ती गरजेचं आहे बीपी कमी करण्यासाठी.
तर मग तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी एक खऱ्या आयुष्यातलं उदाहरण देऊ शकता का, की जे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल? रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे मागच्या सोमवारची गोष्ट आहे. माझ्या ओपीडी मध्ये एक 22 वर्षाचा मुलगा चालत आला आणि त्याने मला म्हटलं की सर माझी इथे छाती दुखत आहे. छाती दुखत आहे त्याला त्यांनी लाईटली घेतलं होतं, पण छाती दुखणं वाढलं म्हणून तो माझ्याकडे आला. त्याचा मी लगेच ईसीजी केला. ईसीजी केला तर त्याला हृदयाचा मोठा अटॅक आलेला आणि त्याच्यामुळे आपण त्याची तुरंत आपण सगळी ट्रीटमेंट सुरू केली. 2 दिवसानंतर पेशंट घरी गेले, व्यवस्थित होऊन घरी गेले. याच्या सांगण्याची महत्वाची गोष्ट अशी की अटॅक आला त्याच्यानंतर जेव्हा मी त्याला प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की सर मला मागच्या 1-2 महिन्यापासून चालताना दम लागत होता. त्याच्या आधीपासून थोडं डोकं दुखत होतं आणि अस्वस्थ वाटत होतं. तर मी असं रुटीन मध्ये माझ्या बाजूला एक प्रॅक्टिशनर आहे त्यांना दाखवलं. त्यांनी मला सांगितलं की माझा बीपी 170/100 आहे. ही महिन्या आधीची गोष्ट आहे. तर त्यांनी ती गोष्ट मनावर घेतली नाही, टाळून दिली की हे तर डॉक्टर जे सांगतात ते चुकीचं आहे. मी 22 वर्षाचा 23 वर्षाचा आहे, मला बीपी कसा असू शकतो. आणि तेच 1 महिन्यापूर्वी जर त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली असती, बीपीचं ट्रीटमेंट सुरू केली असती तर त्याला हा अटॅक आला नसता. हृदयाचा अटॅक येणं त्याच्यात बीपी हे एक फार महत्वाचं कारण आहे. तर प्लीज या लक्षणाला टाळू नका. माझं वय कमी आहे म्हणून मला काही नाही आहे हे विचार करू नका. एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की मला छाती दुखत आहे तर हे ऍसिडिटीचा त्रास असू शकतो. बिलकुल बरोबर आहे. 100पैकी 90 लोकांना असंच असू शकते की बीपी जे छाती दुखत आहे म्हणजे ऍसिडिटी आहे. पण स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी एकदा डॉक्टरांना भेटा, ईसीजी काढा. डॉक्टर जर म्हणेल की ईसीजी नॉर्मल आहे, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे, तर नक्कीच निश्चितपणे तुम्ही ऍसिडिटीची गोळी घ्या. पण 100पैकी 90 हे केसेस झाले. पण 100पैकी 10 केसेस ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे, बीपी वाढल्यामुळे त्रास असू शकतो, हृदयाचा अटॅक असू शकतो, त्यांना हे आपण इथं टाइमली मेडिकेशन देऊन आणि टाइमली इंटरव्ह्यू करून पुढची होणारी हानी टाळू शकतो. म्हणून कोणताही वय असो, जर त्रास असेल, छाती दुखत असेल, दम लागत असेल तर आपल्या डॉक्टरांना संपर्क करा. तर मग डॉक्टर, लोक म्हणतात की मी ऑइली खात नाही तर मी सेफ आहे. हे खरं आहे का? ऑइली जेवण किंवा फास्ट फूड, बाहेरचं खाणं खाल्ल्यामुळे अटॅक होतात, बीपी वाढते, ही नक्की गोष्ट खरं आहे. पण या गोष्टी नाही केल्या म्हणून मी सेफ आहे हे रॉंग आहे. बीपी वाढण्याचं कारण ऑइली सबस्टन्स खाणं म्हणजे लिपिड प्रोफाईल जे आपलं आहे ते खराब होणं एक कारण नक्की असू शकते. दुसरे बाकी पण कारणं आहेत. जर तुमच्या घरात बाकीच्यांना सगळ्यांना बीपीची बिमारी असेल तर तुमचं हेरिडेटरी म्हणजे जन्मतः तुम्ही बीपी वाढण्यासाठी प्रोन आहात. तसंच बीपी वाढण्याची बाकीही कारण आहेत की तुमच्या किडनीच्या नसमध्ये जर काही रक्ताचा प्रवाह कमी असेल त्याच्यामुळे पण बीपी वाढू शकते. किंवा 100पैकी 90 ते 80% पेशंट असे असतात ज्यांना बीपी वाढण्याचं काही कारण भेटत नाही. म्हणून फक्त मी ऑइली फूड नाही खाल्लं आणि फास्ट फूड नाही खाल्लं म्हणून मी सेफ आहे हे अझम्पशन चुकीचं आहे. बाकी पण गोष्टी आहेत त्याचीही आपल्याला काळजी घेणं आहे. हो, पण नक्कीच ऑइली फूड कमी करणं, फास्ट फूड कमी करणं हे तुम्हाला हेल्पफुल राहील. ओके डॉक्टर. तर मग सर, आजकालच्या आयुष्यामध्ये आपण हे खूप बघतो की लेट नाईट पार्टी, स्मोकिंग, अल्कोहोल हे सगळं लोक खूप जास्ती प्रमाणात करतात. तर मग या सर्व गोष्टींचा काही प्रभाव पडू शकतो का? तर याच्यातला पहिला पॉईंट जे तुम्ही सांगितलं लेट नाईट पार्टीज. हम्म. लेट नाईट पार्टीजचं असं आहे की तुम्ही 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत जेव्हा असता तेव्हा या गोष्टी खूप सहज आपण घेतो की मला काही होणार नाही. लेट नाईट 12, 1, 2, 4 वाजेपर्यंत जाऊ शकतो. पण जेव्हा तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब होते, जो तुम्हाला 8 ते 9 तासाची रोजची झोप लागते ती डिस्टर्ब होते, तेव्हा तुमचा स्ट्रेस फॅक्टर वाढतो. स्ट्रेस फॅक्टर वाढला की पुन्हा या सगळ्या गोष्टी ज्या आपण आधी डिस्कस केल्या आहेत, बीपी वाढणं किंवा इतर काही आजार होणं हे फार कॉमन आहे. बरोबर सर. दुसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली, ऑकेजनल स्मोकिंग करतो, ऑकेजनली ड्रिंक करतो. सगळ्यात आधी तो ऑकेजनल ही डेफिनेशन पर्सन टू पर्सन वेगळी आहे. ज्याला जास्त प्यायची सवय तो पण स्वतःला ऑकेजनल म्हणतो
ज्याला कमी प्यायची सवय तो पण ऑकेजनल म्हणतो. तर ऑकेजनल ड्रिंक हा शब्द खूप वेग आहे. पण जर कोणी पर्सन किंवा कोणी व्यक्ती ड्रिंक करत नाही, स्मोक करत नाही आणि कोणी रोजच्या 1-2 ड्रिंक्स घेतो, 1-2 स्मोक करतो, तर नक्की जो ड्रिंक करतो आणि स्मोक करतो त्याची रिस्क वाढलेली आहे. हम्म. कारण की आपल्याकडे रुटीन चेकअपचा कन्सेप्ट नाहीये. तर कोणाला आधीपासून जन्मतः किती रक्ताच्या किती बिमारी आहे, कोणाचं कोलेस्ट्रॉल किती वाढलेलं आहे, कोणाचं बीपी किती वाढलेलं आहे, शुगर आहे नाही आहे, या गोष्टी माहीत नाही. म्हणून फक्त दोन जण सोबत बसले आहेत, तर एकाने बघितलं की दुसरा रोज स्मोक करतो, त्याला काही झालं नाही म्हणून मलाही काही होणार नाही, हे अझम्पशन फार चुकीचं आहे. ऑकेजनल हा शब्द खूप वेगळी यूज करू शकतो. स्वतःला नॉर्मल म्हणण्यासाठी, स्वतःला अल्कोहोलिक नाही म्हणावं, स्वतःला स्मोकर नाही म्हणावं, याच्यासाठी लोक हा ऑकेजनल शब्द यूज करतात. तर ते करू नका. जितकं तुम्ही या व्यसनांपासून दूर राहाल तितकं तुम्ही हेल्दी राहाल. अच्छा डॉक्टर, तर जसं आपण बोललो की आजकालच्या वयोगटामध्ये हे जास्ती प्रमाणात आढळून येते, तर मग कोणत्या वयापासून बीपी चेक करणं हे स्टार्ट केलं पाहिजे? तर हा महत्वाचा प्रश्न आहे की आपण चेकअप कधी करायला पाहिजे. तर तुम्ही 40 ते 45 वर्षाच्या वर असाल तर फर्स्ट चेकअप तर तुम्ही त्वरित करून घ्या. जर नॉर्मल असेल तर वर्षातून एकदा चेकअप करणं फार गरजेचं आहे. बेसिक चेकअप करा, शुगर करा, बीपी टेस्ट करा आणि तुमच्या डॉक्टरांना भेटा. जर काही नवीन गोष्ट सांगितलं तर चेक करा. 40 इयर्स म्हणजे 40 वर्षाच्या खाली असाल तर 20 ते 40 या एज मध्ये एक चेकअप रुटीन तुम्ही करून घ्या जेव्हा तुम्हाला जमेल लवकरात लवकर. आणि ते जर का नॉर्मल असेल, ते काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही 2 वर्षात 3 वर्षात एकदा चेकअप करू शकता. आणि त्याच्यात काही जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डॉक्टरच्या हिशोबाने जसे डॉक्टर सांगतील की चेकअप करायला पाहिजे तसं करा. युजली जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही 2 ते 3 वर्षात एकदा चेकअप करू शकता. आणि एकदा 40 किंवा 45 वयाच्या वर गेल्यावर वर्षाला एकदा चेकअप करणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर डॉक्टर. तर मग बीपी टेस्ट ही डेली चेकलिस्टमध्ये ऍड करायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे 1 मिनिटाची टेस्ट सुद्धा आयुष्य वाचवू शकतं. तर मग स्क्रीन्स किंवा फोन टाईम हे ह्या गोष्टींचा सुद्धा परिणाम होऊ शकतो का? फोन आणि स्क्रीन टाइम हा एक महत्वाचा फॅक्टर याच्यासाठी आहे कारण की फर्स्ट जे डायरेक्ट इफेक्ट आहे की तुम्ही जर फोनवर बसले, तुम्ही इंस्टाग्राम उघडून बसले, युट्यूब उघडून बसले, 1 तास, 1.5 तास, 2 तास कुठं जातील तुम्हाला माहित नाही. म्हणजे त्या 2 तासात तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी झिरो केली आहे. तुमचा स्ट्रेस लेवल नक्कीच वाढला आहे कारण की तुम्ही बघताय की बाकी लोक हे आणतायत, या गोष्टी विकत घेतात, तिकडे फिरायला चालले, तिकडे फिरायला चालले आणि आपण काहीच नाही करतोय. ही एक जे निगेटिव्ह फिलिंग येते ते पण एक स्ट्रेसफुल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला कंटिन्युअस स्क्रीन वापरल्यामुळे जो स्ट्रेस होतो, डोळ्यांवर स्ट्रेस होतो, तो पण महत्वाचा फॅक्टर आहे. आणि तिसरी इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे की कंटिन्युअस फोनवर राहणं ही चांगली गोष्ट याच्यासाठी नाहीये की कारण की फोनमुळे होणाऱ्या ज्या रेडिएशन्स आहेत त्या पण हार्मफुल आहेत. तर कंटिन्युअस फोन वापरू नये, स्क्रीनवर वापरू नये. प्रत्येक तासात एक 5 मिनिटाचा का होणार एक ब्रेक घ्या, थोडं जवळपास वॉक करा, म्हणजे तेवढीच तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहील. बरोबर. कठीण आहे, पण योग्य आहे. तर मग सर, ह्याच्यासाठी काही मॅजिक फॉर्म्युला आहे का? मॅजिक फॉर्म्युला म्हणून तर काही नाहीये, पण फार कॉम्प्लिकेटेड पण गोष्टी नाहीये. जसं आपण आतापर्यंत डिस्कस केलं आहे, पहिली गोष्ट स्ट्रेस कमी करणं. तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी ज्या गोष्टी करायच्या ते कराव्या लागतील. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा एक शब्द नेहमी वापरला जातो. त्याचा अर्थ आहे की तुमची डेली ऍक्टिव्हिटीमध्ये कमीत कमी 30 मिनिटं ते 1 तास तरी तुम्ही ऍक्टिव्ह राहा. एक्सरसाइज करा. तुम्हाला जी एक्सरसाइज जमेल ती करा. माझ्याकडे एक्सरसाइजचे फॅसिलिटी अवेलेबल नाही म्हणून मी करत नाही, हा एक रिझन झाला. तुम्ही घरातल्या घरात वॉक करा, बाहेर जाऊन जॉगिंग करू शकता, योगासन करू शकता, या सगळ्या गोष्टी युजफुल. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे हेल्दी फूड. आपल्या घरात ज्या गोष्टी बनतात त्या रुटीनली खा. फास्ट फूड खाऊ नका, जास्त ऑइली खाऊ नका आणि एक बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे.
आजकाल ऑनलाईन बघितलं जाते की प्रोटीन रिच फूड घ्या, मग मी प्रोटीन सप्लिमेंट सुरू करेल. हे चुकीचं आहे. प्रोटीन सप्लिमेंट तेव्हा हेल्पफुल आहे जेव्हा तुमची त्या अमाऊंटची एक्सरसाइज आहे, तर प्रोटीन सप्लिमेंट गरजेचं आहे. अदरवाईज नॉर्मल जे आपल्या घरी बनते, भाजी पोळी वरण भात सलाद, या गोष्टी ऍडिक्वेट प्रपोर्शन मध्ये घेणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला आधीपासून आपले आई वडील आजी आजोबा सांगत आले आहे की सगळ्या गोष्टी नियमितपणे खा, हिरव्या भाज्या घ्या. हे तेवढंच आजही इम्पॉर्टंट आहे, कारण की हेल्दी लाईफस्टाईल साठी हेल्दी डाएट फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे, जर तुम्हाला काही बिमारी असेल, बीपी असेल, तर हे डोक्यात घेऊन नका बसू की आता मला बीपी सुरू झालाय, आता माझं आयुष्य संपलं. बीपी ही खूप ट्रीटेबल गोष्ट आहे. आज मार्केटमध्ये कमीत कमी 15 ते 20-30 प्रकारच्या गोळ्या अवेलेबल आहेत, ज्यांनी आपण बीपी कमी करू शकतो. जितक्या लवकर तुम्ही बीपीची ट्रीटमेंट सुरू कराल, तेवढं तुमच्या शरीराला युजफुल आहे. तर बीपी असल्यावरही जर तुमचं बीपीच्या गोळ्या घेतल्याने बीपी कंट्रोलमध्ये आहे, तर तुमची रिस्क तेवढीच कमी आहे. तर या 3-4 गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. सांगायला खूप सोपं आहे, पण आपल्यापैकी 100-पैकी 90 लोक आहेत जे रुटीन एक्सरसाइज करत नाही. तर मॅजिक फॉर्म्युलाच्या मागे जाऊ नका, रुटीन गोष्टी व्यवस्थित करा. छान. तर मग मूव्ह, मील, मॅनेज अँड मॉनिटर. इट्स व्हेरी इझी टू रिमेंबर. डॉक्टर, तर मग तुम्ही आपल्या तरुणांसाठी काही सल्ला देऊ शकता का? तर माझा एक शेवटचा मेसेज मी असं सांगू शकतो, इंग्लिशमध्ये म्हणतात हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. तर आपल्या आरोग्याचं काळजी घ्या. वेल्थ क्रिएट करण्याच्या मागे आरोग्य खराब करणं हे फार चुकीची गोष्ट आहे. जशा मी वरच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की आपण या बीपी ना व्हावं याच्यासाठी काय गोष्टी करू शकतो, त्याची नोंद घ्यावी आणि रुटीन चेकअप करा. खूप सुंदर संदेश डॉक्टर. खूप खूप धन्यवाद. तर लक्षात ठेवा, बीपी ही पांढऱ्या केसांची समस्या राहिली नसून ती आजकाल तरुणांमध्ये सुद्धा आढळते. तर बीपी चेकअप लवकर सुरू करा, सातत्य ठेवा. आमचा पुढचा एपिसोड अजिबात चुकवू नका. डायबेटिक हायपरटेन्शन द डबल ट्रबल. तोपर्यंत वेळेवर झोपा, चालत राहा आणि तुमच्या प्रेशरची नक्कीच काळजी घ्या. लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा.